नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अर्जुन कदम तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सेशनमध्ये। असं म्हणतात की कुछ के बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाली की कभी हार नहीं होती। होय, कोशिश आपण केली होती चालू घडामोडीच्या संदर्भात आणि आपण नशिबवान आहोत की दुसऱ्यांदा आयोगाने जे प्रश्न विचारलेत करंट अफेअर्सच्या या पूर्ण सिलेबसमध्ये ते प्रश्न जे आहेत आपल्याला जी AB फाउंडेशन आणि AK अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने जे आपण करंट अफेअरची बॅच लॉन्च केली होती त्याच्यामधून जवळपास यावेळी सुद्धा दुसऱ्यांदा जो आता आपण निकाल देतोय। दुसऱ्यांदा म्हणतो याचं कारण की गट ब मध्ये जी जानेवारीला झाली त्या गट ब परीक्षेमध्ये पूर्ण महाराष्ट्राचा करंट अफेअरचा डाव जेव्हा गणला होता तेव्हा आपण 13+ प्रश्न जे आहेत ते घेऊन आलो होतो। ते सगळे प्रश्न नोट्समधून होते आपल्या। तसंच आता सुद्धा आता ह्याचा विथ पुरावा आपला सगळ्यात महत्त्वाचा फोकस कुठला आहे, पुराव्याशिवाय बोलणार नाही, ठीक आहे। आणि सुद्धा आपण त्याच पुराव्याशी बोलणार आहे की आपण आपल्या नोट्समधून नेमके किती प्रश्न जे आलेले आहेत त्याची चर्चा करणार आहे। नुकताच आयोगाने पहिली आन्सर की टाकली आणि त्यानुसार आपले जे प्रश्न आहेत म्हणजे 15 प्रश्न चालू घडामोडीच्या संदर्भात नेमके कसे आले होते, कुठले आले होते, नोट्समध्ये आहेत का आणि त्या नोट्समध्ये नेमकं कुठं आले, 2-3 प्रश्न एक्सप्लेनेशनवरती आलेले होते। तर त्याची सगळी चर्चा जी आहे ती करणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं हे सेशन तुम्ही का पहा याचं कारण आहे की येणाऱ्या परीक्षा ज्या आहेत 2025 मध्ये नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या गट ब आणि गट क परीक्षेमध्ये जर तुम्हाला याच्यामध्ये मार्क पाडायचे असतील चालू घडामोडीच्या संदर्भात तर आपल्याला जो अभ्यास करायचा आहे तो याच्यापूर्वी किती वर्षापूर्वीचं करंट अफेअर्स करायचं आहे आणि ते कशातलं येतं हे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला समजेल। त्यामुळे सेशन जे आहे ते नीट व्यवस्थित आहे का। जर या सेशनचा मध्ये आपण दुसऱ्यांदा विथ प्रूफ सांगतोय, विथ प्रूफ पहा आणि मग जर विश्वास ठेवत असाल, तुम्ही बिलीव्ह ठेवत असाल तर जरूर या कोर्सला जे आहे ते ॲडमिशन घेऊ शकता तुम्ही। तिथं तुम्हाला डेमो सुद्धा उपलब्ध दिलेले आहेत आणि मुख्यतः म्हणजे डेमो जे सेशन ठेवलं आहे त्यातून 2 प्रश्न विचारलेले आहेत आयोगाने। चला वेळ न घालवता सुरुवात करूया सेशनला। इथं तुम्हाला दिसत असेल की कंबाईन गट क पूर्व परीक्षा 1 जून 2025 मध्ये झाली आणि या परीक्षेमध्ये हा आपला कोर्स होता जो आपण 2023, 2024, 2025 साठी केवळ 499 रुपयामध्ये ही बॅच जी दिली होती। 1 जानेवारी 2023 पासून 31 डिसेंबर 2024 पर्यंतच्या 21 म्हणजे 24 महिन्याच्या करंट अफेअर्स केवळ 499 रुपयामध्ये विथ PPT नोट्स म्हणजे PDF नोट्स आपण प्रोव्हाइड केल्या होत्या। आणि या सलग दुसऱ्या वर्षी चालू घडामोडी संबंधात विक्रमी प्रश्न बॅचमधून आलेले आहेत। होय, दुसऱ्यांदा, कारण गेल्या वेळेस गट ब मध्ये 13+ प्रश्न आले होते आणि इथं पुराव्यासहित आपण देतोय, कारण इथं कुणाचंही काय दुमत असण्याचं कारण नाही आहे। जे काय आपण बोलतोय ते सगळं पुराव्यानिशी बोलतोय। आता इथं चालू घडामोडीचे 15 पैकी 10 प्रश्न डायरेक्ट बॅचमधून आलेले नोट्समधून, ठीक आहे। म्हणजे जर आपण करंट अफेअर्स म्हणतोय 15 पैकी 10 प्रश्न आले होते आणि विषयाच्या चालू घडामोडीच्या संदर्भात म्हणजे जे आपण करंट अफेअर्स घेतले त्याच्यामध्ये मी नेहमी असं म्हणतो की केवळ हा 15 मार्काचा करंट अफेअर्सचा विषय नाही, याच्यामध्ये 7-8 प्रश्न हे विषयातील करंट अफेअर्स असतात आणि त्याची रेंज 22 ते 25 असते। याच्यावरती मी गेल्या सुद्धा व्हिडिओ मारला होता, यूट्यूबमध्ये जाऊन तो व्हिडिओ जे आहे ते पहा। इथं परत एकदा तोच आयोगाने डाव केलेला आहे। 22 ते 25 प्रश्न जे आहेत हे विचारलेले आहेत। बऱ्याच जणांना हा पेपर मीडियम किंवा हार्ड लेवलला गेलाय, याचं कारण आहे की तुमचा डाव मॅथमॅटिक्सला गणला असावा, कारण GS मध्येच तुमची 50 मिनिटं जी आहेत ती वेळ वाया गेलेली आहे। त्यामुळे मॅथमॅटिक्स हे सोप्या धर्तीवरती असं म्हणतात की पोलीस भरतीच्या टाईपचे मॅथमॅटिक्स होते, 3-4 प्रश्न वजा करता। आणि जर तुम्हाला GS मधला जर करंट अफेअर्सला स्कोर नाही झालेला आहे तर सगळ्यांचा स्कोर जो आहे तो जवळपास आपल्याला वाटतो की हा 50च्या लगभग 45च्या 50 मध्ये आहे। त्यामुळे मेरिट किती लागेल वगैरे याच्यावरती आपण नंतरच बोलणार आहेत। सध्या तरी आपण ह्या गोष्टी समजावून घेऊया। 15 पैकी 10 प्रश्न आणि विषयातील चालू घडामोडी अंतर्गत 6 प्रश्न असे टोटल किती 16 प्रश्न आलेले आहेत। म्हणजे 22-23 पैकी 16 प्रश्न आलेले आहेत आणि वरील निकालाचा पुरावा खालील यूट्यूब जे आहे ते चॅनलला भेट द्या। इथं हे स्कॅन दिले आहे आपला ॲपचा आणि अर्जुन कदम हे आपलं ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे। इथे जाऊन तुम्ही बघू शकता गेल्या वेळेचा आपण पुरावा जो आहे तो दिलेला आहे आणि या वेळेचा पुरावा दिलेला आहे, ठीक आहे। तर चला आपण पुढे सुरुवात करूया। कंबाईन गट क पूर्व परीक्षा 1 जून 2025 मध्ये चालू घडामोडीच्या 15 पैकी 10 प्रश्न आणि विषयाच्या अंतर्गत 6 प्रश्न असे टोटल 16 प्रश्न जे आहेत ते पुराव्यासहित आपण सुरुवात करतोय। आता हे जे आपण घेणार आहे ते सगळं सेट नंबर A चा पेपर जो आहे पेपरच्या सेटमधून आपण हे प्रश्नांचे क्रमांक तुम्हाला दिसत असतील आणि इथं आपण काय करतोय मधून आले नाही घेत तर सगळंच घेतोय करंट अफेअर्स मध्ये। तर यापैकी जे पुरावे नेमकं कुठले कुठले त्याचीही चर्चा करूया, एक्सप्लेनेशन मधून काय आलेलं होतं याचीही चर्चा करूया। पहिला प्रश्न आहे 19वी अलिप्त राष्ट्रीय चळवळ शिखर परिषद
ही कोठे आयोजित करण्यात आलेली होती? तर इथं जर तुम्ही बघितलं 19वा कूटनिरपेक्ष नाम शिखर परिषद कुठे आयोजित केलेली आहे याच्याबद्दल दिलेलं आहे आणि इथं कंपाला युगांडा हे दिलेलं आहे. तर याचं उत्तर जे आहे कंपाला युगांडा पर्याय क्रमांक 2 हा आहे असा प्रश्न आलेला आहे. लक्षात ठेवा आपण जी पुस्तकं वाचत आहोत ती एमपीएससीच्या रिलेटेड असणारी पुस्तकं ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहेत याच्या बाहेरची प्रश्नासाठी तुम्हाला रेफरन्स बदलण्याची गरज आहे. जर आपण म्हटलं हे एमपीएससीचं मटेरियल आहे जवळपास एका पानावरचे 2-2 प्रश्न तुम्हाला दिसतील. होय एका पानावर 2 प्रश्न जे आहेत ते आयोगाने याच्यावरती विचारलेले आहेत. त्यामुळे आपल्याला रेफरन्स जो आहे आणि हे सगळे आपण नोट्स जे आहेत ते क्रिएट करून एकत्र नोट्स देत असतो. पुढे आपण जाऊया. हा पहिला प्रश्न आहे कंपाला युगांडामध्ये नाम शिखर परिषद होती 19वी. पुढचा प्रश्न आहे 2024चा रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार हा कोणाला देण्यात आला? आता हे 2024 ची घडामोड आहे. आपण पेपर देतोय 1 जून 2025ला आणि यावेळेस मी सांगितलं होतं बॅचमध्ये सगळ्या मुलांना सांगितलं होतं की 2025चा एकही प्रश्न करू नका, तो येणार नाही आहे कारण पेपर आधीच सेट झालेला आहे आपल्याला. आणि यावरती असं दिसतं आपल्याला की 2024 आणि 2023चेच प्रश्न सगळे आलेले आहेत. त्यामुळे हे लक्षात घ्या 1 जून 2025मध्ये ज्या पोरांचं जानेवारी टू मे पर्यंत हे 2025चा करंट अफेअर्सचा जो क्रायटेरिया जो करत बसले त्यांचा वेळ वाया गेलेला आहे आणि म्हणून इथं मार्गदर्शनाची गरज आहे. आणि हे लक्षात ठेवा की इथं आपण सांगितलं होतं 2024च करा, तर याचं उत्तर 2024मध्ये डेव्हिड बेकर, डेमिस हासाबिस आणि जॉन जम्पर आहे. इथं परीक्षाभिमुख अतिमहत्त्वाच्या ज्या नोट्स दिल्या होत्या आपण लास्ट वेळेस, तर इथं 2024 मधले सगळे जे पुरस्कार दिले होते आणि इथं बघा रसायनशास्त्राचा नोबेल 2024 डेव्हिड बेकर अमेरिका, जॉन जम्पर आणि डेमिस हसबिस आहे असा प्रश्न जो आहे तो परीक्षाभिमुख अतिमहत्त्वाचं 2025चं इयर बुक जे आहे ते आपण केलं होतं म्हणजे 2024च्या घडामोडी. तर याच्यावरला हा असा प्रश्न आहे. हा नोट्सचं एकंदरीत आपण क्रॉप करून इथं प्रूफ म्हणून लावलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न जाऊया 38वा ए सेट मधला. पुढीलपैकी कोणत्या अभ्यासाचे प्रसिद्ध अभ्यासक रणजित गुहा हे संबंधित आहेत? आता आपण जर रणजित गुहांच्या बद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर आपल्या नोट्स मधला हा प्रश्न नाहीये. असं काहीच नाही होणार की आमच्यातलं सगळं येतं किंवा काय असं काही ज्याला बडेजाव करायची अजिबात गरज नाही. काही प्रश्न आयोग टप्प्याच्या बाहेर विचारतं. आपण मोस्ट ऑफ ज्यावेळेस मी प्रिपरेशन करत असतो, वाचत असतो, नोट्स क्रिएट करत असतो, मार्केटमधली तर सगळी पुस्तकं एमपीएससीला आहेतच, पण यूपीएससी असणारी जी काही पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये पृथ्वीता दर्पण आहे, क्रॉनिकल आहे, जीके टुडे आहे, या सगळ्या पुस्तकांचा अभ्यास करता आपण ज्या नोट्स दिल्या त्यामधलं सुद्धा हा प्रश्न नव्हता. त्यामुळे हा टप्प्याबाहेरचा प्रश्न होता. रणजित गुहा हे सबाल्टन अभ्यासासाठी याच्याशी संबंधित आहे. हा प्रश्न सुद्धा आपल्याला नव्हता. ठीक आहे. म्हणजे जवळपास जर आपण बघितलं तर हा एक पहिला प्रश्न आहे 19वी. हा पहिला प्रश्न आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न हा आहे विथ प्रूफ. त्यानंतर तिसरा प्रश्न हा टप्प्याबाहेरचा होता. त्यानंतर पुढचं जाऊया 39वा प्रश्न आहे लोकपालचे अध्यक्ष म्हणून फेब्रुवारी 2024 मध्ये कोणाची नियुक्ती? म्हणजे जवळजवळ हे करंट अफेअर जानेवारी फेब्रुवारी 2024 पासून विचारलेलं आहे आणि हे याचं योग्य उत्तर आहे अजय माणिकराव खानविलकर. इथं जर आपण बघितलं विथ फोटो आपण दिला होता अजय साहेबांचा. इथं बघा माजी न्यायमूर्ती अजय खानविलकर यांचे भारताच्या लोकपाल अध्यक्षपदी नियुक्ती आणि पीपीटी मध्ये आपण फोटो दिला होता कारण तुमच्या लक्षात राहावं म्हणून. तर अशा पद्धतीच्या नोट्स ज्या आहेत त्या सगळ्या मिळतात तुम्हाला. तर ह्याचं उत्तर जे आहे ते लोकपालचे अध्यक्ष म्हणून अजय खानविलकर साहेब होते. हा प्रश्न जो आहे हा जवळपास तिसरा प्रश्न होता विथ प्रूफ. ठीक आहे. पुढे जाऊया. पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी स्विच दिल्ली हे अभियान जोडलेलं आहे? आता स्विच दिल्ली हे अभियान जे आहे बरेच आपण अभियान बघितले होते त्यापैकी आयोगाने हा जो अभियान विचारला तो टप्प्याबाहेरचा होता पण एक्सप्लेनेशन मध्ये आपण याचं उत्तर दिलं होतं. पारंपरिक वाहनापासून इलेक्ट्रिक वाहनाकडं ज्यावेळेस 2024 मध्ये दिल्लीचं प्रदूषण याच्याबद्दल चर्चा करत होतो आपण त्यावेळेस पारंपरिक वाहनापासून इलेक्ट्रिक वाहनाकडे वळणे हे स्विच दिल्ली हे प्रोग्राम होता. तर हा एक्सप्लेनेशन मधला प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. पुढे 41वा प्रश्न आहे नोव्हेंबर 2024 अखेर आशियाई विकास बँक एडीबीचे अध्यक्ष कोण आहेत? आता इथं जर आपण बघितलं पर्याय क्रमांक पण पर्याय बघण्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं आहे की 2024 नोव्हेंबरचं विचारलंय. म्हणजे मी गेल्या वेळेस असं म्हणत होतो की 2025 मधल्या आयोगाला जर प्रश्न विचारायचा आहे तर आयोगाचे प्रश्न सध्या असे विचारून चालणार नाही कारण आपला पेपर जो आहे तो पुढे ढकललेला होता आणि कदाचित जी नेमणूक झालेली व्यक्ती कदाचित त्या पदावरती असेल का नसेल याची शंका आहे. त्यामुळे शाश्वत करंट अफेअर्स आयोग असं विचारेल ज्याच्यामध्ये प्रश्न आयोगाकडून डिलीट होणार नाही त्याची काळजीपूर्वकपणे आयोग घेईल असं मी म्हटलं होतं. जे गट ब मध्ये एकही आन्सर चेंज झाले नव्हतं सेकंड आन्सर की मध्ये. तशाच आयोगाने आता स्वतःमध्ये सुधारणा केलेली आहे आणि नोव्हेंबर 2024 असं विचारलेलं आहे कारण आत्ता 2025चा
बघा हे जो तुम्हाला प्रूफ दिसतोय या प्रूफमध्ये हे UPSCचं मटेरियल आहे, ज्याच्यामध्ये अजय माणिकराव खालविलकर भारत के लोकपाल असं दिलं होतं. ह्या एकाच पानावरचा हा डाव्या साईडचा दिसतो. आणि इथं मासातो कांडा हे 11वे अध्यक्ष आहेत, एशियन डेव्हलपमेंट बँक ADBचे अध्यक्ष आहेत सध्याच्या मासातो कांडा. आणि मासातो कांडा हे 2025चे आहे. त्यावेळेस एक्सप्लेनेशनमध्ये 2024च्या आसाकावा यांच्या जागा घेतलेल्या आहेत असं एक्सप्लेनेशन होतं. त्यामुळं आसाकावा हे नोव्हेंबर 2024 आहे. ठीक आहे, त्यामुळे एकाच पानावरती 2-2 प्रश्न जे आहेत ते दिसायला लागलेत. त्यामुळं आपण ह्याची चर्चा करताना बघितलं होतं, म्हणजे तुम्हाला समजत असेल की आपण जे रेफरन्स वाचायला लागलोय ते कदाचित चेंज करायची वेळ आलेली आहे. ठीक आहे, दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिवस हा कधी साजरा केला जातो? आता याच्यावरती ज्यावेळेस राष्ट्रीय मतदानाची चर्चा आपण केलेली आहे वेगवेगळ्या ब्रँड अँबॅसेडरचे, त्यावेळी एक्सप्लेनेशनमध्ये चर्चा केली होती 25 जानेवारी 1950 या दिवशी हा जो दिवस आहे हा साजरा केला गेला होता. आणि राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारीपासून साजरा केला जातो. ठीक आहे, ब्रँड अँबॅसेडर बद्दल आपण भरपूर बघितलेलं आहे. तर हा प्रश्न एक्सप्लेनेशन मधला आहे. पुढचा प्रश्न 2024च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाचे मुख्य प्रायोजक कोण होते? आता हे लक्षात ठेवा, आपण जी बॅच लॉन्च केली होती AKची आणि AB फाउंडेशनची, यामध्ये आपण आजही जावा त्या ॲपमध्ये आपण जे डेमो सेशन 2 दिलेत, ऑलिम्पिकचे 2 डेमो सेशन आणि विथ नोट्स सुद्धा सगळ्यांसाठी अवेलेबल केलेले आहेत. त्या डेमोमधून आणि त्या नोट्समधून यावर्षी 2 ते 3 प्रश्न आपल्याला दिसत आहेत. आणि हे याचं प्रतीक आहे. तर जर आपण बघितलं 2024 पॅरिस ऑलिम्पिक भारतीय संघाचे मुख्य प्रायोजक हे नोट्सचं क्रॉप केलेलं आहे ऑलिम्पिक विशेष म्हणून. तर इथं तुम्हाला दिसत असेल की हे बघा, स्पॉन्सर बाय BPCL रिलायन्स अडानी. ठीक आहे, BPCL डी ऑप्शन बघा कुठं आहे, इथं आहे. त्यानंतर तो इथंही आहे. ओके, त्यानंतर रिलायन्स फाउंडेशन ए जे आहे बघा इथं पण आहे, तो इथं पण आहे. त्यानंतर अदानी बी इथं सुद्धा आहे आणि तो इथं सो आहे. आता इथं प्रॉब्लेम आदित्य बिर्ला कॅपिटल. तर ABD जे आहे ते आहे सी, जो आहे तो सी सुद्धा होता. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आयोगाने उत्तर दिलेलं आहे. ABCD हा जो आहे हा रेफरन्समधून निघू शकत होता 2024 पॅरिस ऑलिम्पिक. 2024 पॅरिस ऑलिम्पिक आपण डिटेल व्हिडिओ मारले होते. भारताच्या इतिहासाचा प्रवास जो आहे ऑलिम्पिकमधला तो सुद्धा, आणि आत्ता ऑलिम्पिकमधले जे काही विजेते झालेले होते त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ मारला होता. तो प्रश्न जो आहे तो आयोगाने विचारलेला आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. सप्टेंबर 2024 मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याला विश्वशांती बुद्ध विहारचे उद्घाटन केले होते? आता हे लक्षात ठेवा की आपण याची चर्चा केली होती. राष्ट्रपती महामहिम या ज्यावेळेस कोल्हापूरच्या दौऱ्यावरती आल्या होत्या वारणानगर खोऱ्यामध्ये, त्यावेळेस नंतरच्या काळामध्ये त्या कुठं कुठं गेल्या होत्या याची चर्चा केली होती. आणि त्यावेळेस उदगीर जे आहे लातूरमधलं त्या इथं गेल्या होत्या. तर याच्यावरती हा प्रश्न विचारलेला होता, म्हणजे एक्सप्लेनेशन मधला हा प्रश्न आहे. पुढे जाऊया. कोणत्या संस्थेने संयुक्तपणे PhD विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधकासाठी भीमरेन ही उपक्रम जो आहे तो सुरू केला होता? हा प्रश्न टप्प्याबाहेरचा होता, हा आपल्या नोट्समधला नव्हता. परराष्ट्र मंत्रालयाने बंगालच्या उपसागराचा आंतर सहकारी संस्था कार्यक्रम याच्या अंतर्गत हा प्रश्न होता. पुढे जाऊया. भारतातील पहिलं लॅव्हेंडर फार्म कोणत्या राज्यात विकसित करण्यात आलं होतं? ज्यावेळेस मी नोट्स घेतलं होतं त्यावेळी सांगितलं होतं की हा प्रश्न 100% बनू शकतो आणि हा बनलेला आहे. बघा इथं आपण बघितलं असेल की भारतातील पहिलं लॅव्हेंडर फार्म जम्मू काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील छल्ला या गावात तयार होते. आहे असा म्हणजे प्रश्न क्रमांक 13 जो आहे तो 13वा प्रश्न आहे असं आयोगाने विचारलेलं आहे. याचा पर्याय क्रमांक 4 जम्मू काश्मीर मधलं कुठलं? कठुआ जिल्ह्यातील छल्ला गावामध्ये हे केलेलं होतं, हे लॅव्हेंडर फार्म होतं. आहे असा प्रश्न विचारलेला आहे नोट्समध्ये, त्याचा पुरावा पण लावलेला आहे. पुढचा पॅरिस ऑलिम्पिक 2024चा प्रश्न आहे. ऑलिम्पिक खेळामध्ये खालीलपैकी कोणत्या देशाने 20 गोल्ड 12 सिल्वर आणि 13 ब्रॉन्झ पदकं जिंकलेले आहेत? आपण इथं चार्ट बघितला असेल तर धुंदळा दिसतो, कारण आपल्याला क्रॉप जो आहे तो क्रॉप करता आला नाही. म्हणून मी आता ज्या नोट्स आहेत विद्यार्थ्यांच्या, ज्या विद्यार्थ्यांनी मला टाकलं होतं की सर हा प्रश्न यातनं आलाय, तर तेच डायरेक्ट क्रॉप करून लावलेलं आहे. तर इथं बघितलं असेल तुम्हाला हा 20 दिसेल, 12 दिसेल आणि 13 दिसेल. 20, 12 आणि 13 जपान होतं. याचा पर्याय उत्तर क्रमांक 3 हे जपान आहे. ठीक आहे, तर आहे असा प्रश्न विचारलेला होता. तर याच्यावरती पॅरिस ऑलिम्पिक ज्याला सिरियसली घेतले त्याला 2-3 मार्क आरामात मिळालेले आहेत. हा प्रश्न आहे असा विचारलेला आहे. पुढे 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी किती पद्म पुरस्कारांना मान्यता दिली होती? आता इथं ज्या मुलांनी आपले पेड बॅच घेतली होती करंट अफेअर्सची, त्यांना हा प्रवास खूप सोपा झालेला आहे. कारण 2025 मध्ये परीक्षा होती तेव्हा पद्म पुरस्कार जानेवारीला दिलेला होता, आत्ता 2025चा. त्यानंतर 2024चा पद्म पुरस्कार सुद्धा होता आणि 2023चा सुद्धा पद्म पुरस्कार होता. आता सर यातलं नेमकं कुठं करायचं सांगा, तर यावेळी मी सांगितलं होतं 2025 अजिबात करू नका, 2024च करा. आयोगाने 75व्या प्रजासत्ताक म्हणजे हा 75वा आहे. आणि इथं उत्तर जे आहे 132
इथे बघा पद्म पुरस्कार 2024 1954 ला सुरुवात, एकूण जर आपण बघितलं 5 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 110 पद्मश्री पुरस्कार असे एकूण 132 पद्म पुरस्कार दिलं होतं. विथ लॉजिक आपण उत्तर दिलं होतं. काय करा, साडेमाडे 3 लिहा, 1 2 3 आणि ह्या 3 ला उचला आणि मध्ये टाका. या 3 ला उचलून मध्ये टाका. सगळ्यांचं जे आहे बॅच मधल्या सगळ्या मुलांचं आणि बॅच मध्ये नसलेल्या ज्यांनी 2024 केलेलं आहे तुम्ही लॉजिकल ट्रीज वापरून, तर यांचा सगळ्यांचा हा प्रश्न बरोबर असणार आहे. फक्त 75वा प्रजासत्ताक दिन नेमका कधी येतो, कारण आयोगाने डायरेक्ट इथं 2024 विचारलं तर ते सोपं झालं असतं, 25 विचारलं असतं तरी सोपं झालं असतं. पण या प्रश्नामध्ये अजून एक प्रश्न आहे, 75वा प्रजासत्ताक दिन कधी झाला होता, तर हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. 48 हा असा प्रश्न जो आहे तो विचारलेला होता. त्यानंतर पुढे जाऊया. 49वा प्रश्न, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2024 मध्ये अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीचे विजेतेपद कोणाला होतं. आपण ज्यावेळी 2024 म्हणजे 2025चं इयरबुक बघितलं होतं, संकीर्ण इयरबुक, त्याच्या वेळेस स्पोर्ट्स कंटेंट दिला होता आणि इथं बघा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2024 आणि मी सांगितलं होतं एकेरी विजेता कोण आहे, तर सिनेर हा विजेता झाला होता मेदवदेवला पराभव करून. आणि महिला सबलेंका याच्यावरती आपण लॉजिक पण समजावून घेतलं होतं. अबेलेका हे लक्षात ठेवू, अबेलेका, तर लेका कुठे येतं, ही एकमेव आहे अरिना सबलेंका, त्यामुळे इथं पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल. आहे असा प्रश्न आला होता. विथ लॉजिक जे आपण काय अभ्यास केला होता ते सगळंच जे आहे ते तिथं आठवलं असेल तुम्हाला. कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करा की करंट अफेअर्समध्ये तुम्हाला किती मार्क्स पडलेत, किंवा करंट अफेअर्स जे आहेत ते AK किंवा AB फाउंडेशनची बॅच ज्यांनी परचेस केली त्यांना फायदा झाला का, हे इथं यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून बाकीच्या सगळ्यांना फायदा होईल त्याचा, बघतील ते. आणि जर टीका करायचं असेल तर टीकाही सिद्ध करू शकता, त्याला रिप्लाय मी अजिबात देणार नाही. तुमचं काम आहे टीका करणं, माझं काम आहे रिझल्ट देणं, ठीक आहे. तर मी केवळ रिझल्ट देईल, मी माझ्यावरती काम करेल, तुम्ही तुमच्यावरती काम करा. तुम्ही आयुष्यात दुसऱ्याच्या चुकाच काढायला जन्म झालाय का काय हे एकदा विचार करा. त्यामुळे विथ प्रूफ जर देत असेल तर जरूर या गोष्टीचा विचार करा बाबांनो, कारण आपली काही शेताची बांधं लागून नाही, त्यामुळं उगाच टीका न करता हे समजून घ्या कुठून आलंय, काय आलंय, आपला रेफरन्स बदलायला पाहिजे का, खरंच या गोष्टीवरती चर्चा करा आणि मग पुढे जाऊन हा पेपर लिहा. कारण करंट अफेअर्सचा आवाका आयोगाचा अलीकडे फार वाढताना दिसतोय आपल्याला. कोणत्या कंपनीला अलीकडेच त्याच्या सोलर फ्लोअर मिल या नव्या उत्पादनाचे पेटंट मिळालेलं आहे, हा प्रश्न एक्सप्लेनेशन मधला आहे. कसा सांगतो, आपण सोलार फ्लोअर याची चर्चा केली होती, आठवतं काय बघा. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी करताना सौर पंप वगैरे इथं मी ते दिलेलं आहे. सौर घर योजनेत 1 कोटी घरांना सौर ऊर्जा पॅनल देणार, 300 युनिटपर्यंत वीज मोफत देणार. हे सगळं ज्यावेळेस आपण चर्चा करत होतो त्या चर्चेच्या वेळेस आपल्याला हे सांगितलं असेल की म्हणजे सोलारमधून ज्याला आपण म्हणूया गावाकडे ज्या काही धान्य दळून आणणारे जे काही दळण केंद्र आहेत त्याच्यावरती काम करायचं होतं सरकारला, आणि म्हणून त्यांनी ते सोलर फ्लोअर मिल जे आहे हे मिलवरून फूड हे लक्षात आलं असेल, ठीक आहे. तर याचं जे पेटंट आहे ते कुणाला दिलं होतं, तर हे शक्ती पंप जे आहे याला दिलं होतं. टाटा यांचा प्रोजेक्ट एक शक्ती पंप, ह्याचे जे हेड आहेत हे पाटीदार आहेत, पाटीदार याची चर्चा आपण केली होती. हे एक्सप्लेनेशन मधलं आहे, हे लक्षात ठेवा. ओके, तर हा प्रश्न विचारलाय. म्हणजे कधी कधी प्रश्न डायरेक्ट येतो किंवा जे मध्ये मी ज्यावेळी एक्सप्लेन करतोय त्या एक्सप्लेनवरती सुद्धा प्रश्न जे आहेत ते बनायला लागलेले आहेत. त्यामुळे हे लक्षात ठेवा, आवाका खूप वाढलेला आहे, हे समजून घ्या. पुढे जाऊया. भारत सरकारचा 2024-25चा अर्थसंकल्पातील प्रमुख बाबींच्या खर्चाच्या संदर्भात खालील विधान विचारात घ्या. हा काही करंट अफेअर्स मधला नाही, पण विषयाच्या अंतर्गत करंट अफेअर्स मधला आहे, ठीक आहे. तर बघा, भारत सरकारच्या 2024-25च्या अर्थसंकल्पाबद्दल चर्चा केली होती. शिक्षणावरील खर्चापेक्षा ऊर्जेवरचा खर्च जास्त आहे. शिक्षणावरील खर्चापेक्षा ऊर्जेवरचा खर्च जास्त आहे, म्हणजे ऊर्जेचा खर्च जो आहे तो जास्त आहे शिक्षणापेक्षा, म्हणजे शिक्षणाचा कमी आहे. आणि शिक्षणावरील खर्चापेक्षा आरोग्यावरील खर्च कमी आहे, म्हणजे शिक्षण याचा खर्च आणि आरोग्यावरील खर्च याची तुलना केली. शिक्षणावरील खर्चापेक्षा आरोग्यावरील खर्च कमी आहे, म्हणजे आरोग्याचा खर्च कमी आहे, शिक्षणावरचा खर्च जास्त आहे. आपण एक्सप्लेनेशन ज्यावेळी दिलं होतं त्यावेळेस हे लक्षात घ्या. तात्याच ठोकळ्यामधला हा आरोग्य क्षेत्रासाठी 90,958 कोटी तरतूद केलेलं आहे, हे आरोग्यासाठी कमी केलेलं आहे. आणि इथं जर आपण बघितलं शिक्षण क्षेत्रासाठी 1,25,738 कोटी रुपये हे जास्त खर्च केलेलं आहे. त्यामुळं केवळ बी योग्य जे आहे हे पर्याय इथं उत्तर यायला पाहिजे. आता आपण 2024-25चा विचार केला तर ए सेट मधला हा 32वा प्रश्न जो आहे त्या 32व्या प्रश्नांच्या मध्ये केवळ बी योग्य हे याचं उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे तात्यांच्या ठोकळ्याच्या
करंट अफेअर्सची चर्चा करताना आपण याचा रेफरन्स घेतला होता। हा प्रश्न थोडा ट्रिकी असला तरी हा सुटण्यासारखा होता, हे लक्षात घ्या। आहे असा रट्टामार प्रकरण ज्यांनी केलेलं आहे आणि शिक्षण क्षेत्रामधला खर्च जो आहे तो जास्त आहे शिक्षणाला, आरोग्याचा खर्च जो आहे तो कमी केलेला आहे, याच्यावर हे उत्तर निघू शकतं। पुढे खालील विधान विचारत घ्या। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1935 मध्ये करण्यात आली होती। त्यानंतर भारतातील प्रमुख 14 व्यापारी बँकांचे जुलै 1969 मध्ये राष्ट्रीयकरण करण्यात आले होते। आता हे विधान जे आहे ते चुकीचंच आहे, त्यामुळे बी जे आहे खालील विधाने विचारत घ्या आणि बरोबर कोणते आहे लिहा असं म्हटलं होतं। बी तर चुकीचं आहे, त्यामुळे हे बी जे आहे ते गेलं यातनं, हे बी गेलं यातनं, हे इथं बी जे आहे नाही आहे आणि इथं ए सी डी, तर हे बी चे ऑप्शन गेले की दोन इलिमिनेशन होऊ शकतं। 1 जुलै 1955 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली होती 1955, हे सी जे आहे सी सुद्धा बरोबर आहे। त्यानंतर डी चं बघूया, रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्यालय मुंबईमध्ये आहे, हेही बरोबर आहे। आता एचं विधान, रिझर्व्ह बँकेची इंडियाची स्थापना 1935 मध्ये करण्यात आली होती, इथं ए सुद्धा बरोबर, पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे। हे मी काय एक्सप्लेन करतोय, कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना ऍक्ट 1934च्या अंतर्गत असं म्हणताय आणि ह्याला बाहेर काढताय, कारण ए जर आलं तर हे उत्तर येणार, ए जर नाही आलं तर हे उत्तर येणार। या वर्षी असे दोन प्रश्न होते, एक पॉलिटी मधला प्रश्न होता आणि एक हितला प्रश्न होता। ऍक्ट नाही म्हटलेला आहे त्यांनी विचारले रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना, डायरेक्ट विचारले 1935, त्यामुळे इथं पर्याय क्रमांक 4 उत्तर येणार आहे। ठीक आहे, बऱ्याच जणांचा हा गोंधळ झालेला असावा, पण बऱ्याच जणांनी आन्सर करेक्ट काढलेले असतील। खालीलपैकी कोणती लिपी संथाली भाषेमधली आहे? आता हे लक्षात घ्या, हे सुद्धा एक्सप्लेनेशन मधलं आपल्याला उत्तर होतं। एक्सप्लेनेशन मध्ये ओली चिक्की हे विचारलं होतं आणि सांगितलं होतं लिपी संथाली भाषेमधली आहे ओली चिक्की। ज्यावेळेस द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल, महामहिम राष्ट्रपतीबद्दल आपण चर्चा करत होतो त्यावेळेस याचा रेफरन्स आपण दिला होता ओली चिक्की। ठीक आहे, गुंतवणूकदार आणि उद्योजकांना राज्यात व्यवसाय करण्यासाठी अधिक पूरक परिस्थिती विकसित करण्यात याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने जुलै 2023 मध्ये टिमटिम कायदा लागू केला होता। करंट अफेअर्स बघा 2023 पर्यंत पोहोचलेला आहे। मैत्री याचं उत्तर आहे, पण मला सांगायचं हे आहे की 2024 मधला पेपर होता जो 25 मध्ये झाला आणि याचा रेफरन्स 2024 मधला 12 महिने, 2023 मधले 12 महिने, म्हणजे 12-12 24 महिन्याचं करंट अफेअर्स आपल्याला करायचं आहे, हे समजून घ्या। करंट अफेअर्सला केवळ 15 मार्क बघू नका रे बाबांनो, 22 आणि 23 मार्काला करंट अफेअर्स म्हणजे 0.5% हिस्सा आहे, हे समजून घ्या। ठीक आहे, पुढे जाऊया। महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी 2023-24 म्हणजे परत एकदा 24 महिन्याच्या पलीकडे गेलं, म्हणजे 12-12-24 यानुसार सेंद्रिय शेती उत्पादनात अखिल भारतात महाराष्ट्र हिस्स्यासह टिमटिम क्रमांकावरती आहे। असा प्रश्नांचं उत्तर होतं तात्याच ठोकळ्यामधलं, ज्यावेळी आपण रिव्हिजन केलं होतं। पण ती काय विचारले 2023 आणि 24चं होतं तात्याच्या ठोकळ्यामध्ये अलीकडचं होतं। इथं बघा, सेंद्रिय शेतीमध्ये अखिल भारतात सेंद्रिय शेती उत्पादनामध्ये राज्य 32.7% हिश्श्यासह प्रथम क्रमांकावरती आहे, असं डायरेक्ट तात्यांच्या मधलं स्टेटमेंट होतं। पण ते 2024-25चं, यांनी विचारले 23-24चं आणि 23-24ला कितव्या क्रमांकावर होतं, ते दुसऱ्या क्रमांकावरती होतं। ठीक आहे, त्यामुळे रेफरन्स जे आहेत याच्यामध्ये डायरेक्ट उत्तर दिसत आहेत आपल्याला, असं नाही होत आहे, तुम्हाला मागे पण जावे लागले आहे। म्हणजे 2024चा अभ्यास करताना 2023ची सुद्धा सांगड घालायला लागते, ही सांगड तुम्हाला इकॉनॉमिक्सला घालायला लागते, करंट अफेअर्सला घालायला लागते आणि बऱ्याच वेळा आता इंडियन पॉलिटिक्सचे प्रश्न सुद्धा मागे जाऊन जे आहेत 2023 मधून विचारलेले आहेत। गेल्या वर्षी आपण सेशन मारलं होतं, यूट्यूबमध्ये आहे, जरूर जाऊन बघा। पण त्याच्यापूर्वी एकदा सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला, बरेच लोक इथं पाहतायत पण सबस्क्राईब करत नाहीत। जवळपास 60% लोक हे सबस्क्राईब न बघता फक्त पाहतायत। बाबांनो, एकदा सबस्क्राईब जे आहे ते सबस्क्राईब बटन दाबा, जेणेकरून तुमचा जर असा प्रतिसाद मिळाला, सपोर्ट मिळाला तर आम्हालाही जो आहे तो कॉन्फिडन्स होतो, आम्हालाही ऊर्जा येते या सगळ्या गोष्टीमध्ये काम करण्याची। तर प्लीज एक सबस्क्राईब जो आहे तो जरूर करा। ठीक आहे, तर हे डायरेक्ट प्रश्न सुद्धा विचारलेले नाही आहेत, तुम्हाला थोडे ट्रिकी लेवलला। करंट अफेअर्स मधले गेल्या वर्षीचं सुद्धा बघा, गेल्या वर्षी 2024 मध्ये म्हणजे 25 प्रश्नपत्रिका झाली गट ब मध्ये, त्याच्यामध्ये करंट अफेअर्स हे 24 आहे, 23 आहे आणि काही प्रश्न 22चे पण आहेत। ठीक आहे, तर आता यावर्षी 22 नाही विचारले, पण 23 आणि 24 पूर्ण विचारलेलं आहे, म्हणजे 24 महिन्याचं करंट अफेअर्स विचारले 24 मार्कांसाठी। तर हे लक्षात घ्या। आपण हे जर प्रूफ आपण बघितले तर हा पहिला प्रूफ आहे दिलेला, त्यानंतर हा एक्सप्लेनेशन मधला आहे, त्यानंतर हा दुसरा प्रूफ 2, त्यानंतर हा तिसरा 3, त्यानंतर हा चौथा, त्यानंतर हा 5वा, त्यानंतर हा 6वा, त्यानंतर 7वा, त्यानंतर 8वा, त्यानंतर हा 9वा, त्यानंतर हा 10वा। ठीक आहे, तर हे 10 आणि ह्या 11वा, त्यानंतर हा 12वा, 12 प्रश्नाचे प्रूफ दिलेले आहेत।
उरलेले 4 प्रश्न जे आहेत ते एक्सप्लेनेशन मधून आलेले होते. हे सगळंच तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेलं आहे. पण हा पूर्ण जो प्रोग्राम आहे करंट अफेअर्सला, कुठलंही एक पुस्तक वापरून तुम्हाला आता मार्क नाही पडणार आहेत हे लक्षात घ्या. कुठलं जर आपलं एखादं मार्केटमधलं पुस्तक आणलं, ते वाचून गेलो, त्यातलं आलं तर आलं, मग सगळ्यालाच नाही येणार आहे असं समजू नका. कारण प्रत्येकाचा यामध्ये जो दृष्टिकोन आहे तो व्याप्ती जी आहे त्याची वाढायला लागली. त्यामुळं हे आपण जे सगळा कोर्स देतोय 24 महिन्याचा, म्हणजे 2024 आणि 2025 ह्या दोन्ही वर्षाचं करंट अफेअर जे आहे ते केवळ 499 रुपयाच्या बॅचमध्ये आपण देतोय. विथ सगळ्या तुम्हाला PDF नोट्स प्रोव्हाइड करतोय. याच्यासाठी हा स्कॅनर जो आहे तो स्कॅन करा आणि ॲपमध्ये तुम्ही हा जो कोर्स आहे हा कोर्स पाहू शकता. तिथं डेमो सुद्धा दिलेले आहेत. आता येणाऱ्या परीक्षेचा विचार केला 2025 मध्ये कुठल्या कुठल्या परीक्षा होणार आहेत हे लक्षात घ्या. राज्यसेवा पूर्व 2025 जे आहे ती डिक्लेअर आहे. 28 सप्टेंबर 2025 ला ही परीक्षा होते. 2025 ला परीक्षा होते. तर 2025 मध्ये हे सप्टेंबर म्हणजे जवळपास ऑगस्ट पर्यंतचे सगळे करंट अफेअर्स, 2024 चे करंट अफेअर्स आणि 2023 चे करंट अफेअर्स असे एकंदरीत स्वरूप आहे याचं. ठीक आहे. गट ब कंबाईन वाल्यांसाठी खुश खबर आहे की आयोगाने यावर्षी आधीच तुम्हाला तारीख द्यायची डिक्लेअर केली 9 नोव्हेंबर 2025 ला. आता नोव्हेंबर 2025 म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर पर्यंतचे 2025 चा करंट अफेअर्स, 2024 चा ऑल करंट अफेअर्स आणि 2023 मधलं जून नंतरचं करंट अफेअर्स असं एकंदरीत 24 महिन्याचं करंट अफेअर्स तुम्हाला येणार आहे. आणि याची व्याप्ती सुद्धा वास्ट आहे. तर हे लक्षात ठेवा. आणि लगेचच गट क कंबाईनची परीक्षा होणार आहे 2025 ची 30 नोव्हेंबर 2025 ला. इथं सुद्धा 2000 म्हणजे नोव्हेंबरचा हा पेपर म्हणजे हे जवळपास 10-11 महिने प्लस 2024 चे 12 महिने आणि 2023 चे 6-7 महिने असं टोटल नाही म्हटलं तरी तुम्हाला 24-25 म्हणजे इथं जास्तच आहे. हे करंट अफेअर्स म्हणजे दर वर्षी लक्षात ठेवा. आयोगाचा पॅटर्न जो आहे तो समजून घ्या. आणि म्हणून आपण गेल्या वेळेचे जो करंट अफेअर्स बद्दल माहिती मांडलेली आहे त्याच्यामध्ये 23, 24 आणि 25 चे तिन्ही वर्षाचे करंट अफेअर्स विचारलं होतं. यावर्षी 25 काहीच नाही विचारले, 24 आणि 23 चे करंट अफेअर्स विचारले. आणि 2025 ला काय विचारतील, 2025 चे, 2024 चे आणि 2023 च्या निम्म्यापर्यंतचे. हा टोटल कोर्स जो आहे तो आपण 499 रुपयामध्ये प्रोव्हाइड करतोय. नोट्स सहित आपण लेक्चर विथ लॉजिक आणि ट्रिकच्या सहाय्यानं. तर तुम्ही जे आहे तो कोर्स जो आहे तो परचेस करू शकता. आणि पुढच्या काळामध्ये आपण करंट अफेअर्सला केवळ 15 मार्क न बघता 22 ते 23 मार्काकडे पाहूया आणि ही परीक्षा क्रॅक करायचा विचार करूया. ठीक आहे. तर आतापर्यंत जे सेशन होतं करंट अफेअर्सला विथ प्रूफ नेमकं किती आलं याच्याबद्दल आपण मांडलं. पुढच्या वेळेस लवकरच येऊ आणि करंट अफेअर्सच्या एकूण लेक्चरला परत एकदा नव्यानं प्रारंभ करूया. 2025 पासूनचे सगळे करंट अफेअर्स पाहूया. एकदा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात याचं इम्प्लिमेंटेशन जरूर करा. तोपर्यंत थांबतो. जय हिंद.